आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार ऋषी कपूर यांच्यावर आरोप आहे की यशाने यांना उद्धट बनवलं आहे. ऋषीजी, इतके यश मिळाले, मी फेमस, माझे वडील फेमस, माझे आजोबा फेमस, माझा बेटा फेमस, माझी वाईफ फेमस, माझा भाऊ फेमस, आणि या कारणामुळे तुम्ही लोकांसोबत मिसबिहेव करणं सुरू करून दिले. आता बाय नेचर मी ॲरोगंट आहे तर काय करू. दॅट इज मी, टेक इट ऑर लिव्ह इट. बट ही गोष्ट जरूर खरी आहे की माझ्या आजूबाजूला जितके तमाम लोक आहेत त्यांनी आपली आपली पोझिशन बनवली आहे, कायम ठेवली आहे. मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की मी इंडस्ट्रीमध्ये आमच्या परिवाराने त्यांचे योगदान 87 वर्षाचं आहे. 87 years in 100 years. तर तुम्ही लोकांनी हे जे प्रेम दिलं आहे, मी याचं खूप आभार प्रकट करतो. बस याला कायम ठेवा. माझी इच्छा आहे की रणबीर या पिढीला आता पुढे घेऊन जावं. इतकं मोठं खानदान, इतके मोठी मोठी नावं, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, आणि नाव काय ठेवले? चिंटू. बघा, डब्बू. बघा, यासाठी मी रणबीरचं कोणतं पेट नेम नाही ठेवलं. तुम्हाला माहिती आहे माझं नाव चिंटू कसं पडलं? जेव्हा मी पैदा झालो होतो, माझे मोठे भाऊ रणबीर कपूर साहेब, माझ्याहून 5 वर्ष मोठे, ते आपल्या शाळेत नवी नवी कविता शिकले होते. एक रिडल ज्याला म्हणतात ना, रिडलला काय म्हणतात मराठीमध्ये? कोडे. की छोटे से चिंटू मिया लंबी सी पूंछ, जहां जाए चिंटू मैं वहां जाए पूछ. तर सांगा काय? तर सुई दोरा. ते सुई धागा होता. तर तिकडनंच त्यांनी मला चिंटू बोलवणं सुरू केलं, माझ्या मोठ्या भावाने. आणि आजपर्यंत मी भांडतोय, यार तुला अजून दुसरं कुठलं नाव नाही सापडलं होतं का? परंतु हा चिंटू जेव्हा मोठा ॲक्टर बनला तर तुम्ही आपल्या डायरेक्टर्सला सांगितलं की मी रात्री काम नाही करणार. ही पण एक वास्तविकता आहे. गोष्ट मी तुम्हाला सांगू, एक पिक्चर मी कशी रिफ्यूज केली. मी कुठे दूर शूटिंग करत होतो. एक प्रोड्युसर माझ्या मागे सारखा बोलत होता की तुम्ही कथा ऐकून घ्या. कुठे? मला खरंच त्यावेळी टाइम नव्हता. मी खूप बिझी होतो ॲज अन ॲक्टर. 2-2 शिफ्ट होत्या. तर मी एक दिवस खूप दूर मुंबईमध्ये 2 स्टुडिओजमधलं अंतर होतं, 1 तास 1.5 तासाचं होतं. तर मी म्हणालो तू उद्या या साईडला ये, मी पहिली शिफ्ट इथे करतोय, मग दुसरी शिफ्ट मी त्या स्टुडिओजमध्ये जाता जाता मला गाडीमध्ये तू कथा सांग. तोच टाइम होता माझ्याकडे. तर ठीक आहे. तर तो आला, जेवण वगैरे केलं, मी पॅकअप करून 2-2:30 वाजता गाडीमध्ये बसलो, गप्पा केल्या आणि बोललो की आता सुरू करा. काय कथा आहे ती सांग मला, काय ऐकवायचं ते ऐकव. तो बोलला कथा खूप सिंपल आहे, एका रात्रीची गोष्ट आहे. होतं असं की काय, एक मिनिट काय बोललास तू? तर तो बोलला की मी बोललो खूप सिंपल कथा आहे, एका रात्रीची गोष्ट आहे. अच्छा, एका रात्रीची गोष्ट म्हणजे रात्री बनेल हा पिक्चर? ही सेड हो. माझ्या ड्रायव्हरचं नव्हतं तुकाराम. आय सेड तुकाराम गाडी थांबव. तर म्हणाला का काय झालं? एका रात्रीत तू मला म्हणजे 60 रात्र तू माझी वाजवत राहशील असे. मी तर काम नाही करणार हे. मी फिल्म सोडून दिली की मला पूर्ण रात्रभर काम करावं लागेल. मी सोडून दिला हा पिक्चर. मी इतका डिसओरिएंटेड होऊन गेलो होतो. मी रात्रभर क्लायमॅक्स करत होतो सागरचा. सागर फिल्म केली. तर 41 दिवस मी इतक्या रात्री केल्या की मी जेव्हा रात्री शूटिंग करून यायचो तर मुलं छोटे होते त्यावेळी, ते स्कूलला जात असायचे. आणि जेव्हा मी उठत होतो किंवा जेव्हा उठत असेल तर कोणीच नसायचं. तर मला वाटायचं की मी अमेरिकेमध्ये टाइमचा त्या झोनमध्ये चालतोय. मी रात्रभर काम करतोय, दिवसा काहीच करत नाही. एका डायरेक्टरने सांगितलं की विस्कीची बॉटल सकाळी 6:30ला उघडत होते. हो बिलकुल. माझा तर तो काळ होऊन गेला होता ना. मी पूर्ण इमानदारीने मी काम केलं होतं. जसं पॅकअप झालं, सूर्याचा उदय झाला, मी नमस्कार केला आणि पहिली ड्रिंक त्यावेळी बनवली. माझे पॅकअप सकाळी झालं तर माझी वेळ, डायरेक्टर्स, मी आणि माझे जे सहकलाकार, जे सगळे कलाकार होते, आम्ही सर्व पहिली ड्रिंक घेत होतो, ड्रोन देत होतो, जाऊन मग घरी जाऊन झोपत होतो. चला, तुम्ही डायरेक्टर सोबत, प्रोड्युसर सोबत अरेंगमेंट होते, तुम्ही म्हणता की मी, परंतु पब्लिकने तुम्हाला बनवलं, त्या लोकांना ऑटोग्राफ देण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो, फोटो काढण्यामध्ये सुद्धा त्रास होतो, हात मिळवण्यामध्ये त्रास होतो. होतं काय की आम्ही पण माणूस आहोत. पहिला एक काळ होता जेव्हा लोक फोटोग्राफ मागत होते. एक मागितले तर काय प्रेसिडेंट बनून जातो, सगळे 10 अजून उभे राहायचे. आजकाल ऑटोग्राफ कोणी घेतच नाही. खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही सगळे फोटोग्राफ घेतात. सगळ्यांकडे मोबाईल आले तर सर्वजण मोबाईल तुम्ही एकाला द्याल तर सगळी गर्दी अशी जमा व्हायची की आता आमचा नंबर. आता तुम्ही आमची सिच्युएशन नाही समजत. आमची अडचण ही होते की मला उशीर होत आहे, मला जायचंय, केव्हापर्यंत मी आपल्या जबड्याला स्माईल असं करत राहू? तर मला त्रास होत होता. केव्हापर्यंत हे तुम्हाला समजेल? तर मी सुद्धा एक माणूस आहे यार. हा,
आणि आजकाल मी ऐकलंय तुम्हाला या गोष्टीचा राग येतो की जेव्हा तुम्हाला रणबीरच्या बाबतीत विचारतात. नाही नाही, ही तर गर्वाची गोष्ट आहे. रणबीरच्या बाबतीत, माझ्या मुलाबाबतीत विचारतील. हा, या गोष्टीचा मला खूप वाईट वाटत आहे की काही प्रोड्युसर्स मला फोन करतात, डिरेक्टर्स मला फोन करतात, यार आमचे इंट्रोडक्शन करून दे. तर मी त्या लोकांना हे नक्की सांगतो की मी रणबीरचा बाप आहे, त्याचा सेक्रेटरी नाही. त्याच्याशी बोलायचंय त्याला फोन करा, त्याला कथानक ऐकवा. आता मला कथा ऐकून काय फायदा होणार आहे? कारण की जर मी कोणतं डिसिजन घेतलं असतं तर मी कधीच रणबीरला बर्फी नाही करू दिला असता, कधीच दिला नसता. मी म्हणायचो हा काय पिक्चर आहे यार, जो मुका आहे, बहिरा आहे, त्यावर कसला पिक्चर बनवताय तुम्ही? तर मला माझा डिसिजन या जनरेशनसाठी साफ चुकीचा ठरतो. आजच्या जनरेशनची थिंकिंग वेगळी आहे, माझ्या जनरेशनची थिंकिंग वेगळी होती. तर मी बोललो तुम्ही स्वतः पडाल, स्वतः पिटणार, तुमचा पिक्चर चालणार नाही चालणार तर तुमच्या अनुभवाने, तुम्ही आपल्या एक्सपिरियन्सने आपला बँक बनवा. अँड दॅट इज हाऊ लाईफ इज ऑल अबाउट. आमच्या ऍक्टरांचं जगणं हे असंच आहे. परंतु तुम्हाला चांगलं वाटतं की जेव्हा लोक तुम्हाला विचारतात रणबीरचं लग्न कधी होणार, कोणासोबत होणार, कोणाबरोबर तर breakup होईल? तुम्हीच मला सांगा की केव्हा होईल आणि कोणासोबत होईल यार. परंतु मी तुम्हाला हे जरूर सांगतो की जेव्हा कधी होईल ते धूमधामनेच होईल आणि खूप गर्वाने होईल, जेव्हाही लग्न होईल ते. काही वृत्तपत्रांमध्ये छापले की कॅटरिना सोबत त्यांची खूप मैत्री होती, आता तुटली आहे. हो, हे तर मी सुद्धा वाचलंय. त्याआधी कोणा अजून सोबत देखील खूप मैत्री होती, ती सुद्धा तुटली आहे. ठीक आहे भाई, बघा दिल तो बच्चा आहे. तर आमच्या पेशामध्ये कधी कधी कोणता सीन करता करता मन तर येऊनच जातं. आता बघा, घायल तर मी सुद्धा आहे. मी सुद्धा माझं मन आपले फिल्मचे काम करता करताच दिलं होतं ना. परंतु 5 वर्ष वाट पाहायला लावली होती तुम्ही नीतूजींना. नाही, अशी गोष्ट बिलकुल नाहीये. आम्ही 73 मध्ये, माझं लग्न झालं 80 मध्ये, 79 समजून घ्या, 80 जानेवारीमध्ये. त्यावेळी आम्ही ओळखत होतो, बट वी गॉट सिरियस ओनली इयर ऑर सो बिफोर. आणि इथेच तुमच्या दिल्लीमध्ये साखरपुडा झाला होता. मी आलो होतो दिल्ली कोण्या दुसऱ्याच्या साखरपुड्यासाठी, आणि मी चुपचाप लोकांना माझा साखरपुडा तिच्यासोबत करून दिला. सी, याला म्हणतात डेस्टिनी. कपूर खानदानाचे इश्क मोहब्बतचे खूप सारे किस्से दुनियेमध्ये आम्ही ऐकले आहेत, परंतु नेहमी गोष्ट होत असते नर्गिस आणि राज कपूर यांची. हो, काय किस्सा होता? आम्ही या गोष्टीची खूप इज्जत करतो की आम्ही जेव्हा कलाकार असतो, कधी निर्देशक असतो, काम करता करता एक मैत्री बनून जाते. मैत्री थोडी पुढे जाऊन वाढते. बिकॉज आमचं जे काम आहे, इट इज अ क्रिएटिव्ह वर्क, इन्स्पायरिंग वर्क. तुम्ही प्रेरणा घेत असतात, तुम्ही कोणाकडनं इन्स्पायर होतात. तर वी आर ह्युमन बिंग्स. माणूस माणसाशीच प्रेम करेल, कोणत्या अजून जनावरांसोबत तर प्रेम नाही करणार. तर वी आर पार्ट ऑफ दॅट. इट हॅपन्स विथ एव्हरीबडी. तर हे विवाहित लोकांचे पण कधी कधी असे होऊन जात आहे, दुर्घटना होते त्यावेळी. तर ते इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, आय गेस. परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये कदाचित याहून मोठी रोमॅन्टिक स्टोरी कोणती नाही झाली जी राज कपूर साहेब आणि नर्गिस यांची होती. हो, इथेही एक गोष्ट आहे. पण आम्हाला या गोष्टीची काही लाज नाही. आम्ही सगळे सदस्य खूप प्रेमाने एकत्र भेटतो, दोन्ही परिवार. बट इट हॅपन्स. इट्स हिस्ट्री अँड वी रिस्पेक्ट दॅट. चला, जनतेला विचारूया जे लोक प्रश्न विचारू इच्छितात. सर, एक गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. आजकालच्या ज्या फिल्म येत आहेत त्यात तुम्हाला पण माहिती आहे की कुटुंबासोबत नाही बघू शकत. हा आरोप माझी पहिली फिल्म पासून लागतोय माझ्यावर. माता पिता कधी नव्हते इच्छित की मुलं बॉबी बघतील. बिकॉज बॉबी फिल्ममध्ये 20 वर्षाचा मुलगा 16 वर्षाच्या मुलीला घेऊन फटफटीवर घेऊन पळून गेला होता ना. तर लोक त्यावेळेस या गोष्टीवर खूप चिंतित होते की पुढे सगळे असे ना करू. अरे यार, हेच तर आहे जवानीला. आता कोण रोखणार? तुम्ही केव्हा प्रेमाच्या तुम्ही विरोधात जाल यार. आय ॲडव्होकेट धिस. हे तर होणार आहे. सर, तुम्हाला माझा क्वेश्चन आहे की तुम्ही रणबीर कपूरच्या ऍक्टिंगने संतुष्ट आहात की नाहीये? मी कोण होतो संतुष्ट होणारा? प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या चिंतेत राहतो आणि त्याला गर्व पण असतो. हे तर आजच्या जनतेने याचे जजमेंट दिलं की लोक त्याला पसंत करतात ॲज अन ॲक्टर. तर मी आम जनतेच्या आवाजाने त्यांच्यासोबत जाईन की चांगलं काम करतोय. सर, तुमच्या खानदानाचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं योगदान आहे, ते तर आहेच, नो डाऊट. बिंग पंजाबी,
पंजाबी फिल्म उद्योगासाठी तुमचं जे योगदान आहे ते बिलकुल शून्य नजरेस येत आहे. ही खूप दुःखाची बाब आहे आमच्यासाठी. मी तुम्हाला सहमत आहे, बट तुम्ही हे विसरत आहात की पृथ्वीराज कपूर साहेबांनी नानक नाम जहाज मध्ये काम केलं सर होतं. ते राज माहिती कपूर साहेबांनी दाराजींच्या एका पिक्चर मध्ये काम केलं होतं आणि मी खूप वेळा लोकांना म्हटलंय की माझ्यासाठी कोणती चांगली स्क्रिप्ट द्या. मी आता देखील बोलतोय की फिल्म फ्री करेन मी ती. माझी इच्छा आहे कोणत्या संस्थेमध्ये कोणती अशी फिल्म होईल जी मी माझ्याकडून माझ्या छोट्या ऐपतीनं काही करू शकेल का. का पंजाबी का मी देखील प्रत्येक भाषेमध्ये मी पंजाबी नक्की आहे, परंतु मी राहतो महाराष्ट्रात. मी मराठी फिल्म करीन, कोणती फिल्म करीन. आम्ही माणूस पहिले आणि नंतर आपण स्वतःला वाटूया.